अलिबाग जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण सभा। खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र दळवी यांची उपस्थिती। रायगड जिल्ह्यातील विकास कामे व केंद्र पुरस्कृत कामांचा आढावा घेण्यासाठी अलिबाग जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची दिशा महत्त्वपूर्ण सभा मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडली। या सभेत केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा चालू तारखेपर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। यावेळी विविध विभागाचे शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते। या सभेला जे अधिकारी उपस्थित नव्हते त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा खासदार सुनील तटकरे व श्रीरंग बारणे यांनी दिला। यावेळी आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल, जिल्हा परिषद CO डॉक्टर नेहा भोसले सह अनेक अधिकारी उपस्थित होते। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। तर दिशा समितीची बैठक या ठिकाणी पार पडली। अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा झाली। काय नेमका या बैठकीचा फायदा होईल भविष्याच्या काळात? या बैठकीचा फायदा म्हणजे भारत सरकारच्या, राज्य सरकारच्या विविध योजना ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कणकरत लिस्टमध्ये दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थेमध्ये अनेक वेळेला अंमलबजावणी करत असताना अडचणी होते, अधिकारी वर्गांकडून दुर्लक्ष होत असतं, नागरिकांच्या, लोकप्रतिनिधींच्या काही गंभीर तक्रारी त्या ठिकाणी असतात। या आढाव्याच्या निमित्ताने सखोलपणाची आम्हाला त्यामध्ये चर्चा करता येऊ शकते। खरोखरच शासकीय पातळीवरच्या काही अडचणी असतील तर त्या दुरुस्त करता येऊ शकतात। काही वेळेला हलगर्जीपणा अधिकाऱ्यांच्याकडून असेल तर त्यालाही जाब आपल्याला त्या ठिकाणी विचारता येऊ शकतो। अनुपस्थितीच्या बाबतीमध्ये आपण मगाशीच खासदार साहेबांनी सांगितलं की आमचा तो हक्क आहे, कारण ही कायद्याद्वारे स्थापित झालेली दिशा कमिटी आहे, याला उपस्थिती अनिवार्य असल्यामुळे अशा अनुपस्थित अधिकाऱ्यांची माहिती घेऊन आम्ही त्या संदर्भात हक्कभंग ठरावसुद्धा ते जर सदस्यच आहेत आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे देणार आहोत। हा एक भाग राहिला। त्याच्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासाला सर्वदूर पद्धतीची गती मिळाली पाहिजे, हाच या दिशा समिती स्थापन करण्याचा पार्लमेंटच्या माध्यमातून जो प्रयत्न आहे त्याचं काम म्हणून आम्ही दोघेजण, अध्यक्ष आहेत ते, मी सहाध्यक्ष आणि सगळेजण करतो आहोत। अनेक विषय, महत्त्वाचे मुद्दे या चर्चेमध्ये, बैठकीमध्ये आले। राज्य सरकारच्या अखत्यारीत जे काही प्रलंबित विषय आहेत ते आणि खासदार म्हणून आपण लोकसभेमध्ये कोणते विषय प्रामुख्याने घेणार आहात? काय चर्चेमध्ये? दोन विषय याच्यामध्ये प्रामुख्याने जलजीवन मिशनचा जो का आज राज्यामध्ये संबंध थांबलेली कामं, ठप्प झालेला कारभार आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा, कारण भारत सरकारकडनं भारत सरकारचा हिस्सा यायचा आहे। आम्ही दोघेही CR पाटील या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना भेटू, भारत सरकारकडनं जो निधी वितरित करायचा आहे त्याचा पाठपुरावा करू। राज्य सरकारकडे सुद्धा मुख्यमंत्री महोदय आहेत, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत, सुनेत्रा बहिणी आहेत, आम्ही त्या तिन्ही नेत्यांचे जो बसून राज्य सरकारकडून सुद्धा जलजीवन मिशनच्यासाठी लागणारा निधी असेल, इतरही काही बाबतीमध्ये राज्य सरकारचा सगळ्या योजना ह्या आपल्या सगळ्या कणकरत लिस्टमध्ये असल्यामुळे 50% हिस्सा हा राज्य सरकारचा असतो। अशा वेळेला काही योजना भारत सरकारकडे पाठवायच्या असतील तर ते प्रस्ताव त्या विभागाकडून राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे जावे लागतात। तर त्याही संदर्भात आज आम्ही आढावा त्या ठिकाणी घेतला। सर, जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली। विविध विभागाचे प्रश्न पाण्यापासून, आरोग्यापासून, शिक्षणापासून घेण्यात आले। काय नेमका अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत? कामामध्ये गती येण्यासंदर्भात काय भूमिका आहे सर? केंद्र सरकारच्या योजनाचा अंमलबजावणी होती का नाही, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे, या दृष्टिकोनातून दिशा कमिटीची स्थापना झाली आणि या दिशा कमिटीच्या माध्यमातून त्याचा आढावा बैठक आम्ही घेतली। केंद्र सरकारच्या जेवढ्या योजना आहेत जवळपास केंद्राने सूची जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवलेली आणि त्या सूचीच्या अनुषंगाने 101 जवळपास कामं आहेत आणि त्याचा आढावा बैठक जवळपास 3-3.5 तास चालली होती। विविध विषयावरती मान्य या समितीच्या सदस्यांनी देखील प्रश्न उपस्थित केले। या रायगड जिल्ह्याच्या दिशा कमिटीचा मी अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आहेत, अनेक सदस्य यामध्ये आहेत। आपण पाहिलं असेल
की केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी खरं तर देतो आणि हा निधी देत असताना त्याचा उपयोग विनियोग कशा पद्धतीने होतो त्याच्यावरती नियंत्रण राखून त्याचा अहवाल खरं तर केंद्र सरकारला देण्याच्या संदर्भामध्ये ही महत्त्वपूर्ण समिती आहे आणि त्याची एक महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. जिल्ह्याच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये ही बैठक महत्त्वाची आहे. महत्त्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना आपल्याकडून दिल्या जातात. अशा परिस्थितीमध्ये अनुपस्थित अधिकाऱ्यांबाबत देखील आपण नाराजी व्यक्त केली. काय कारवाईचे संकेत आहेत? केंद्र सरकारच्या स्पष्टपणे सूचना आहेत की संबंधित विभागाचा प्रमुख अधिकारी त्यामध्ये उपस्थित राहिलाच पाहिजे. काही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते. माननीय कलेक्टर साहेबांना मी त्या पद्धतीने तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. एखादा अधिकारी उपस्थित राहत नसेल तर त्याच्यावरती प्रिव्हिलेज दाखल करण्याचा देखील अधिकार समितीच्या माध्यमातून आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी प्रिव्हिलेज कमिटीचा देखील देशाचा त्या कमिटीचा देखील सदस्य आहे आणि प्रिव्हिलेज कमिटी पुढं बोलून या संदर्भामध्ये त्याला माहिती विचारणं, त्याला जाब विचारणं देखील प्रिव्हिलेज कमिटी करू शकते. एकंदरच विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचं संपूर्ण जीवन त्याच्यामध्ये घालवतो. एखादा अधिकारी जाणीवपूर्वक जर येत नसेल तर त्याच्यावर त्याच पद्धतीने कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये देखील प्रयत्न केले जाईल. परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अनेक सदस्यांनी सूचना केलेल्या आहेत. ओके.